आता महालक्ष्मी आहे, आता इतका आटापिटा असतो काही लोकांचा, एवढा आटापिटा. फुलं सुद्धा आमच्या दारातले कोणी न्यायचे नाही, लक्ष्मी जाती फुलात. इतकी इतकी म्हणजे 10 ग्रंथ पाठ केले तिनं. इतकी चतुर आहे ती, इतकी चतुर. फुलात लक्ष्मी जाती, फुलात 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 फुलात. अहो सामान्य बाई होती, एक सामान्य बाई, सामान्य बाई. लक्ष्मीचा मालक जगन्नाथ, जगन्नाथ प्रत्यक्ष तिच्या खिचडीचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय कोणाचाच नैवेद्य स्वीकारित नव्हता. आज त्यावेळेसपासून जगन्नाथपुरीला खिचडीचा प्रसाद आहे. साधी बाई हो, साधी बाई, साधी, काय आटापिटा नव्हता तिच्यातला. पण मनानं निर्मळ असणारी माणसं, अंतकरणाने निर्मळ असणारी माणसं, ती कधी कोणाची चेष्टा करीत नव्हती, निंदा करीत नव्हती. साधी 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 अशी प्रसन्न लोक असली की जगाच्या मालकाला ती आवडतात. मांडीवर लक्ष्मणजीचं डोकं आहे हे सांगू लागलो ना. आणि प्रभू रामचंद्र धाय मोकलून शोक करतात. तर मारुती रायानं प्रभू रामचंद्र रडत असताना कितीतरी वेळापासून बघत होते. बाकीचे वानर सांगत होते, बघा ना मालक रडायलेत, मालक रडायलेत, बघा बघा मालक रडायलेत. तर मारुती रायन त्यांना म्हणावं, शांत बसावं रे, ते आपले मालक आहेत. मालकाचं दुःख दूर करायची गड्यात काय ताकद असती. आता मालकाला 150 एकर जमीन आणि कापसाल खताड नाही, गड्यानं कशा उड्या हाणल्या तर खताड भेटते का. गडी म्हणीन आपल्याकडे पैसे असल्या म्या कशाला याचं साल धरलं असतं. गडी गडीच आहे ना. मालक म्हणले, अरे आपण त्यांचं भजन करून या पदावर येतं, मग ते किती मोठे आहेत, त्याचं दुःख दूर करायची आपल्यात ताकद आहे का. मारुती रायाचं मत आहे बरं, रामायणात शोधू नका. मारुती राय प्रभू रामचंद्राचं काम ऐकत नव्हते असं म्हणायचं नाही, पण मारुती रायानं ती अंगठी बघितली, जी अंगठी सीतेपुढे टाकली होती ना. लोपामुद्रा यांचे धर्मपती अगस्ती मुनी यांनी दिलेली ही अंगठी परत प्रभू रामचंद्राच्या बोटात होती. त्या अंगठीमध्ये धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, त्या अंगठीत सीताई साहेब दिसत होत्या. आणि सीताई साहेबाचं कुंकू अप्रसन्न दिसलं, प्रसन्न नाही अप्रसन्न, अप्रसन्न दिसलं कुंकू. ते कुंकू मारुती रायाला सांगत होतं, हनुमंता आमच्या चौघीचं कुंकू तुझ्या ताब्यात आहे रे, आमच्या 4 जणीचं कुंकू तुझ्या ताब्यात आहे. हनुमंता मांडीवरले भाऊजी जर नाही उठले, लक्ष्मणजीला भाऊजी म्हणायच्या, त्या धीर होता, हे जर नाही उठले तर ज्यांची मांडी आहे का ते देहत्याग करतील समुद्रात. आणि त्यानं देहत्याग केला तर नंदीग्रामातले भरत देहत्याग करतील. ते कळाल्याच्या नंतर अयोध्येतले शत्रुघ्न देहत्याग करतील. 4 कुंकू तुझ्या ताब्यात रे हनुमंता, 4 कुंकू तुझ्या ताब्यात. लगेच उड्डाण, लगेच उड्डाण. खोट्याची संख्या बऱ्यापैकी वाढली बरं का. संप्रदायात नालायकांची संख्या नाही असं म्हणायचं नाही, आहे ना, पहिल्यापासून होती. मग मारुती सारख्या पर्वत आणायला गेलेल्या पवित्र साधूला महाराजाचं रूप घेऊन एकानं रमिलं. सांगता येईल त्याचं नाव? कालनेमी. वा, कालनेमी. असे आमच्यात पण कालनेमी असते बरं, कारण त्या काळात होते, म्हणजे आता नाही तर असं कसं म्हणायचं, आता पण आहे. मारुती रायनं तो पर्वत आणला. पुराणातले तर मी कितीतरी श्लोक सांगेल, अभंगाचे पण फारसे पुरावे आहेत. मारुती रायाचे अभंग तुकोबारायांनी केली, नाथबाबांनी केली, सगळ्यांनीच केली मारुती रायाचे अभंग. पण एक यांच्यातला पुरावा सांगतो, यांच्यातला शपथ पुरावा. बायका, एक बाई म्हणत होती, वल्यानाया गेले मारवती,
जिवंत केले उर्मिला पते जुबाळा जुरेजू जिवंत केले उर्मिला पते जुबाळा जुरेजू अशा पाळण्याला मी मान्य करीन. निदान पोषक तरी हा पाळणा पोषक आहे. निदान जुनाट देवांचं संतांचं वर्णन करणारा पाळणा आहे. हे काही काही भंगारे अभंग म्हणी जाऊ नका. हा तुम्हाला तोंडजोड अभंग म्हणायचा लय नाद असतोय. ते म्हणी जाऊ नका तसे. हा ते गर्दा आहे. हा आणि गर्दा किती बेकार असतो सांग का. 500 मोटर आहे रोयण्याचे नाना. 500 मोटर अशी लाईन जाईन चालू आहे पाणी आणि मधात गर्दा पडला. दांड फुटला ना मुरकुटे अण्णा. ऊस कोरडान एरंडच भिजले वडाच भिजला. रात्रभर मोटर चालू गर्द्यान फुटतो का नाही दांड आपा. हा मग ह्या असे दांड फोडीत असतात गर्दे नाही का. ते भांगार पाठ करी जाऊ. बिएल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. पालथी नाही व्हाचीस का काही बी नाही अभंग थोत्तर फुटन ना तू असं काही म्हणी ती. गाथा वाचव ना ज्ञानेश्वरीतल्या वया पाठ कर. अष्टादश संतांचे अभंग आहेत गाथे त्याच्यातलं वाचव ना काही बी. पंढरी जाऊन प्रेमानं नाहू झाला पंढरी संताचा मेळन. वाजे मृदंग टाळन वरी ढगाला लागली कळन. हा झोपीत वराटा पडन तोंडावर झोपीत बोचरीच होतीन सकाळच्याला. विठाला विठाला काय माहितीये का. शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्यही तृण मानावे. चूक फार घातक असते. काय होतंय सासूनं म्हणलेलं सुन तेच पाठ करती. सुनानं म्हणलं की नात पाठ करते आमक पाठ करते. ते लागूबाई लागू सगळं लागत राहते. एकाची चूक परमार्थाला घातक ठरत असते. गाडी किती भारीची असू द्या 10 माणसं गाडीत बसले एसी गाडी शिंदे सर सुभाषराव एसी गाडी आणि एक जणाचा पाय भरला गाडीनं. 9 जणांचे पाय चांगले आहेत एकाचाच पाय गाडीनं भरला. खांडेकर साहेब सगळ्याला वास येतो. सगळ्याला वास येतो. एकाची चूक करायची नाही. हा बाकीचे स्टेज आहेत बाकीचं म्हणायला. इथं नाही म्हणायचं गरज नाही. मला सांगायचा एक मुद्दा की हा पाळणार असणारी बाई सुद्धा हुशार असेल. वल्ली आनाया गेले मारुवती जिवंत केले उर्मिलापती. मला सांगा मारुतीरायाची कृपा 4 सुनार झाली. लक्ष्मण वाचले असते का मारुतीराय नसते तर. पूर्ण करीती मनोरथ. मग मनोरथ पूर्ण करण्याची ताकद संतात आहे. म्हणून मालक म्हणतात या संताशिवाय देवाची प्राप्ती नाही. त्याचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. मग संत कोणालाही भेटो जातीचा संबंध नाही. बरं जातीचा जात लय लांब सोडून द्या. हो लांब सोडून द्या. राक्षस प्रल्हाद कोणाच्या कुळातले. राक्षसाच्या कुळातला प्रल्हाद. लहानस पोरग वया लेकरासारखं लहानस लय पकवत गोड वाजत आहे. किती बारीकस आहे. आता आपल्याकडं मस्त झालंय पोरग छान आहे की नाही केदार. छान पोरग झालं. त्याची गुरुजी चांगले. तिथं जवळच त्यांचं आता संस्थान आहे नरोडे गुरुजींचं चांगले. अशी लोक जवळ आले की आपलं काम होतंय. म्हणजे सप्ताह काही असला जवळ की त्यांच्याकडे असे खूप विद्यार्थी असतात ना आणता येते आपल्याला. चांगली व्यक्ती मस्त मस्त. हे रामचा मुलगा आहे. हो हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. बापापेक्षा जास्त वाजित येते. त्याच्या बापाला इतकं येत नाही. आता तोंडाव म्हणाल मला ते माघारी धुणं धुवाचा नाद नाही ना. विठाला विठाला आम्ही माळसापूरमध्ये पाहिलं होतं. कालच नाना म्हणले रोयण्याचे ते पोरग बोलाव बरं. मग तुला फोन लावला राम. आम्ही चांगलं वाजित आहे. केदार महाराज आले आज छान. येत जा महाराजा 2 शेवेला येत जा. मी बी 2च जाग्यावर येतो. ऋषी पंचमीन हे
मग नसतो कुठले मठ चिटकत विठाला विठाला प्रल्हाद राक्षसाच्या कुळातला, घरगुती जरा शिक बाचाबाची झाली. एक सांगू का तुम्हाला, सहजासहजी आतापर्यंत जगात कोणालाच काही भेटलं नाही. काही न काही कुरापत झाल्याच होते. महाराज पितृ आज्ञेच्या बाबतीत प्रभू रामचंद्राचं पुराणात वर्णन केल्या जातंय. काही जर विरोधात गेली नसती तर पितृ आज्ञेचं काय प्रमाण होतं तिथं? घरडाका नाही जर कुरापत. तिनं काय राज्य भरताला मागावं, ज्येष्ठाला दुरी दिगंतरी काय धाडावं मागावं आणि प्रभू रामचंद्रानं तयार व्हावं. ती जर अहो प्रभू रामचंद्र कौशल्याच्या अगोदर तिच्या पाया पडेत. पुराणानं विचारलंय, शास्त्राने विचारलंय, ऋषीमुनींनी विचारलंय, ज्या आईनं तुम्हाला बिना चपलाचं पाठीलंय तिच्या कस काय पाया पडे? तिच्यामुळेच मला पितृआज्ञा पालन करण्याचा योग आलाय. अशी लोक असतात. तो काही लोक असतात. प्रल्हाद आला, मला वाटतं सुरुची आणि सुनीती दोन पत्न्या होत्या ना उत्तानपादाला. दोन पत्न्या, सुरुची आणि सुनीती. सुरुची आणि सुनीती. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे आचरण. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे टकले अन्न आचरण. सुरुची, सु म्हणजे चांगली, रुची म्हणजे चवच ना. हो, जिला फक्त चवच, तळताना भजे खाती. हो, तळतानाच भजे खाल्ले 2-3 छटाक. म्हणलं कस काय खाल्लेस तू? पाहुणे जेवायचे राहिलेत. नाही म्हणे, मग चविष्ट झाले का नाही पाहिले, पोट भरूस तर आणलेस. अशी सुरुची नाही, सुनीती, नीती. आणि भारताच्या स्त्रीची ओळख नीती संपन्न स्त्री म्हणून आहे. या पवित्र देशातल्या स्त्रीची जी ओळख आहे का खांडेकर साहेब, नीती संपन्न स्त्री आहे. राजा गोपीचंदाच्या स्त्रिया झोपीत पदर पडू देत नव्हत्या. झोपीत. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी 5 महिलांचं चरित्र वाखाणलं. 5 बायकांचं चरित्र वाखाणलं. त्याच्यातले दोघींचे नाव सांगतो. एक गोपीचंदाची स्त्री आणि एक सीता. 3 घरी गेल्यावर पहा. बघा जा, अशा बघा जा. आहेत तुमच्याकडे, नातवाईकडे, पोराईकडे, पप्याच्या बापाकडे. पण पप्याच्या बापाच्या मोबाईलला लॉक असते. ते लॉक उघडून तुमच्या हातात देत नाहीत. कधी कधी चांगलं पाहापुरतं देत जाय म्हण. तो अगरदा काही पाहत नाहीत आम्ही, पण चांगलं पाहत देत जाय. बघा त्याच्यावर अजून कोण होत्या त्या 2-3 तर. सीतेच्या समोर ज्या वेळेला मारुतीने ना अंगठी टाकली होती का, अंगठी बरकुटे यांना, तर त्या अंगठीत सीतेनं सोनं नाही पाहिलं. अंगठीत राम बघितले आणि तेचा आचळू सरसावला. पैठणच्या मालकाचं वाक्य, तेचा आचळू सरसावला. नाथ भागवतात वही शोधा घरी गेल्यावर. तेचा आचळू सरसावला. या देशाची स्त्री नीती संपन्न आहे, चारित्र्य संपन्न आहे, आचरणशील आहे, पवित्र आहे. म्हणून या देशाची ओळख आहे. म्हणून या देशाची ओळख आहे. शिकागोच्या परीक्षेमध्ये स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक स्त्रीला माय म्हणावं. काय नाविन्य आहे देशाचं, काय नाविन्य. किती मोठा अधिकार आहे. आचरण स्त्रीची पावर किती मोठी लक्षात घ्या. की देवाची प्राप्ती ज्याला हवी असेल त्यांनी संत लोकांकडे जायचं. हरी प्राप्तीशी उपाय, देवाच्या प्राप्तीचा उपाय काय असेल तर ते संतांचे पाय आहे. धरावे संताचे ते पाय. साधूचे पाय धरले, साधूची भेट झाली, साधूचे पाय धरले की देवाची प्राप्ती होती.
मग एकदा संतांचे पाय धरले आणि देवाची प्राप्ती झाली की बाकीच्या साधनाचा विचार करायचाच नाही. ती सगळी आपण मग लोळत घरपुसतीच्या येत असतात ती साधनं. तुटती भावाची बंधने, बाकीची जी काही बंधनं असतात ही सगळी नाहीशी होतात. त्याला एकमेव कारण कोण असेल तर ती फक्त संत आहेत. त्यांच्या सानिध्यात काही शिल्लक राहत नाही. साधू शिवाय देव भेटत नाही असं गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून तुम्ही ऐकायचं नाही. किंवा 4-2 ओव्या पाठ असणारा सांगतो म्हणून मन ऐकायचं नाही. 10-5 अभंग ज्याला पाठ आहे तो सांगतो म्हणून ऐकायचं नाही. असा वेद ग्वाही दे. देवाची प्राप्ती संताशिवाय नाही. साक्षी ही चतुर विद्वान बुद्धिमान लोकांची मानल्या जाती. वेदाच्या पुढे वेदानिंदी तो चांडाळ. कोण वेदाची चेष्टा करायची, शास्त्राची चेष्टा कोण करायची, पुराणाची चेष्टा कोण करायची. प्रत्यक्ष वेद ग्वाही देतात. संताविने प्राप्ती नाही, आईशे वेद देती ग्वाही. 4 वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे 4 वेद. वेद प्रत्यक्ष बोभावून सांगतात की साधू शिवाय आतापर्यंत देव कुणालाही सापडलेला नाही. तसा मिळतच नाही देव. देवाकडे जाण्यासाठी एकमेव साधन कुठलं असेल तर ती संत आहेत. त्याच्याशिवाय आतापर्यंत कुणालाही प्राप्त झालेलं नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. शेवटच्या कडव्यात पैठणचे मालक सांगतात आपल्या अंतकरणातल्या इच्छा, कल्पना, भावना, मनोरथ हे पूर्ण मात्र संत करतात. एक जणाने विचारलं का हो, जी संत देवाचं भजन करतात मग संतांपेक्षा देव तर मोठा आहे, मग देव का मनोरथ पूर्ण करत नाही. तर देव मनोरथ पूर्ण याच्याकरता करत नाही, तो तुमचा बायोडाटा बघते. मग ते बायोडाटा बघते. भजन कर तू पण माळ एक गळ्यात, भजन कर तू पण चांगलं किती वागतो, नियम सांभाळतो का. नुसतं दाखवू नको लोकांना भजन करायचं. हा बायोडाटा बघणार तो. दयेच्या माणसावर अडचण आल्याच्या नंतर माणूस कुठेही वाकत असतो. देवापुढं वाकत असेल पण देव त्याची पत्रिका बघतो आणि त्याच्या पत्रिकेत सगळा प्रारब्धाचा होरा बघत असतो आणि त्या प्रारब्धानुसार जगाचा मालक त्याचं करत असतो. असं जर प्रारब्ध देवाला चुकीला असतं तर पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात बिना चप्पलचा 14 वर्ष 27-28 दिवस फिरलाच नसता. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्म देव नाही प्रारब्ध बदलू शकत. प्रारब्ध बदलायची ताकद, कधी कधी प्रारब्धाची पत्रिका चुरगाळा करून फेकून द्यायची ताकद ती फक्त संतात आहे. विठाला विठाला. शेवटच्या कडव्याचा एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतो आणि पहिल्याकडे येतो. देव नाही प्रारब्ध बदलू शकत. मनोरथ पूर्ण करण्याची ताकद देवात नाही. यांचं पत्र न्यावं लागतं संतांचं. संतांचं पत्र देवाकडे नेलं की मग मात्र देव ऐकतो. एका बाईचे मालक आजारी पडले होते. शेवटचा पुरावा सांगतो मग पुढे येतो की मनोरथ कसे पूर्ण करतात संत. मालक आजारी पडले त्या बाईचे. संक्रांत काही दिवसावर आलती. बाईची मानसिकता अशी या संक्रांतीला आपण वाण द्यावं, पण तिच्या लक्षात आलतं ही संक्रांत आपली होत नाही, आपले मालक आपले वाचत नाहीत, असं लक्षात आलं तिच्या. पण ती बाई सामान्य नव्हती.
विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि तो जगाचा बाप तिचा भाचा आहे, ती त्याची आत्या आहे. आणि तिने विचार केला, एवढा मोठा जर आपला वशिला असेल तर आपण त्याला आमंत्रित करावं. बोलून घेतलं देवाला. भगवान जी, देवाच्या ते आवडीचं घर होतं. देवाच्या आवडीचं का घर होतं सांगू? त्या घरातली प्रत्येक व्यक्ती भजन करीत होती. प्रत्येक व्यक्ती. त्या घरातली लोकांनी परिस्थिती चांगली असल्यावर भजन केलं, परिस्थिती मध्यम असल्यावर भजन केलं, आणि परिस्थिती कायमची खाली गेल्यावर पण भजन केलं. म्हणजे वनवासात पण भजन केलं. पाहती पांडव अखंड वनवासी. आणि भजन करणाऱ्या लोकांना शास्त्र वेद पुराण सांगते, पंढरपुरातला मालक मानतोय. माझे भक्त गाती नारदा मी उभा तेथे. जिथं ज्याचं भजन चालू आहे तिथं तो आहे. मग भजन करणारं घर असल्यामुळं अगोदरच त्याच्या आवडीचं घर आहे, आणि नाते जवळचे येतं, रक्तातलं सुद्धा नातं आहे. आमंत्रण केल्याबरोबर ब्रह्मांड नायक प्रगट झाले. काय काम आहे? काही नाही कन्हैया, बघ रे तुझ्या आत्ते मामा नाहीत थांबत. बघितली परिस्थिती अत्यंत नाजूक होती, टोकाला गेली ती परिस्थिती, शेवटचं टोक होतं. आता नेमकं काय काम आहे तुमचं? काही नाही, ही संक्रांत झाली पाहिजे रे, याच्या व्यतिरिक्त नाही मागत. मला माहित आहे त्यांचं आयुष्य सरत आलंय, पण एवढी संक्रांत व्हावी अशी इच्छा आहे माझी. मनोरथ सांगतोय. ब्रह्मांडाच्या मालकाने संदेश यमाला केला. अप्पा, यमाला केला. आता त्यानं बोलल्यावर काय, यम काय ऐकत नाही त्याचं. यमराज जी म्हणे, मी सध्या इंद्रप्रस्थात आहे. हस्तिनापूरला नव्हते, इंद्रप्रस्थात होते. महाभारत वाची जा जरासं. मी इंद्रप्रस्थात आहे सध्या. जी, काय काम आहे प्रभू? काही नाही म्हणे, पंडू राजा थोडे थकलेत, आजारी आहेत. काही नाही म्हणे, उद्या जाणार आहेत, तुम्ही जाऊच नका. आजच्या दिवस तिथंच थांबा आणि तुमच्या आत्ते मामाची अंत्यविधी करून जा. भगवंताला ऐकायला कस तरी वाटलं थोडंसं. आणि देवानं सांगितलं, काही जमल का रे यमराज? नाही म्हणे, नाही जमत, आपल्या छन काही चालत नाही, जमत नाही म्हणले. ठीक आहे म्हणले, त्यांचा मृत्यूचा फॉर्म जरा खाली घालणं. मोठ्या लोकांचं ऐकलं बघा ना, कमिटी गरीब असल्यामुळं पोलीस डिपार्टमेंटनं लाऊडस्पीकरला परमिशन दिली नाही. ढवळ्या कपड्यावाले गेले होते, वाकत परमिशन देतात, विठाला विठाला विठाला. देवाला वाटलं आपण मोठे आहेत, आपलं काही वजन चलतं मोठ्याल्या लोकांचं वजन. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशाला किंमत असते, किंमत आहे पैशाला. यमन सांगितलं तरी चलत नाही, नाही चलत म्हणले काही वजन. ठीक आहे म्हणले. आत्याबाई माफ करा, मामा उद्या दुपारी जाणार आहेत. काय वाटलं असेल त्या बाईला? मालकावर अतूट प्रेम करणारी बाई होती ती. ती अशी नव्हती नुसतं भजन करायचं, नवऱ्याचे कपडे कळकट, तेल अंगाव पडल्यावानी, अशी नव्हती. अशा लय असते. आता भजन म्हणायला नंबर 1 ची बाका. नवऱ्याचे कपडे म्हणजे 3 दिवसाली एकदा धुते. तुकाराम महाराजाची चुलतीची. अशी नव्हती ती, अशी नव्हती.
दुःख वाटलं. ठीक आहे कृष्णा, काय प्रारब्धात असेल ते होईल. हसो. भगवान निघून गेले. कन्हैया जाता तुम्ही? होय. उद्या जाणार आहेत म्हणे. पूर्ण करती मनोरथ सांगतोय. संत मनोरथ पूर्ण करतात. कीर्तन संतांच्या मंदिरात आहे. उद्या 12-12:30 वाजता जाणार आहेत म्हणे. आणि कन्हैया तू जातोस? आत्याबाई घेऊन येतो, लक्ष्मीला घेऊन येतो, अजून काही घेऊन येतो, संध्याकाळी येतो परत. रात्रभर आपल्या मालकाच्या पायापाशी बसू नये बाई, बसू नये. मी नेहमी सांगत असतो, मावल्यांनो राग येऊ देत जाऊ नका माझा. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. त्याच्यापेक्षा दुसरा देव मोठा कुठलाच नाही. नेहमी सांगत असतो मी. प्रत्येक असं एक कीर्तन नाही. मुलाचा देव आई वडील आहेत, स्त्रीचा देव आपला पती आहे, घरातल्या कमी वयाच्या स्त्रीचा देव घरातले सासू सासरे, ज्येष्ठ माणसं तिचा देव आहे, म्हातारी माणसं तिचा देव आहे. ह्या घरातल्या लोकांचा व्यवस्थित सांभाळ करणं हे हजारो गाथे वाचिल्याचं पुण्य आहे, लाखो ग्रंथ वाचिल्याचं पुण्य आहे. घरात चांगलं वागणे सगळ्यात महत्वाचं पुण्य ते आहे. रात्रभर बसून राहिल्या. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आपल्या आईच्या बाजूला आहेत. पंडूराजा बघत होते, बोलत होते, अरे माझा काळ जवळ आलाय, पोरांनो चांगलं वागा रे, मी गेल्याच्या नंतर कोणाला त्रास देऊ नका, चांगलं राज्य करा, नाही राज्य मिळालं तरी नाही मिळू द्या, पण मिळालं तर दुसऱ्याला त्रास देऊ नका, असं उपदेश करत होते. महाभारतामध्ये 4 श्लोकाची वर्णी आली. ते श्लोक घरी गेल्यावर बघा. पंडूराजा जाता जाता बोलत होते. अहो जाता जाता बोलणाऱ्या लोकांचेच ग्रंथ झाले. जाता जाता बोलणाऱ्या लोकांचे ग्रंथ झाले. भीष्माचार्य जाता जाता बोलले तर 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम झालं. जाता जाता शेवटच्या टप्प्यात. मोठी लोक जाताना पण चांगलं बोलत असतात. आपण सामान्य असतात, पोरायला त्या गाई सांभाळ रे, एक बैल गळालाय आपला, कसं धकितान, कडबा संपत आलाय, शेजाऱ्याची वळही असली तर ते घरी गेल्यावर 100-200 कडबा घरी नेऊन टाका, असं सांगू आपण. ते नाही, मोठी लोक नाही, हे अधिकारी लोक. मोठी म्हणजे पैशाने नाही म्हणालो मी, आध्यात्मिक क्षेत्रातली मोठी लोक. असं काही नाही, विश्वाच्या कल्याणाचं बोलणारी लोक असतात ती. मग रात्र उजडून काढली आणि पहाटे कोणती साहेबांच्या लक्षात आलं एका संताला बोलवावं. त्या संताचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. मला सांगा, ऐन वेळेला काहीच प्रगटत नसते. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी मागचं पुण्य लागतंय का? लागत असेल ना मागचं पुण्य. अनंत जन्माची त्याचे मुखी हरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याच्या मुखी जगाचा मालक. एका ठिकाणी पुन्हा एक पुरावा आहे. अनंत जन्माची सामुग्री, क्या बात आहे, वा. थर ब्रह्मांडाच्या मालकाचं नाव जिभेवर येत असते. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. मागचा जोपर्यंत ठेवा नाही त्याला काही सापडत नसते, लागतंय मागचं. वैकुंठवाशी मदन महाराज म्हणायचे, जोगवा मागायला त्यानं जावा,
आधी ताटात इतकं इतकं पीठ घ्यावा. घरचं पीठ ताटात इतकं इतकं टाकायचं, थोडस टाकायचं, आणि मग जोगवा मागायला गेल्यावर पुढच्याच्या लक्षात येते मागायला आलं, पण लागतंय ताटात, लागतंय ताटात. नाही वाढीत पुणे. याच्या पलीकडे सांगू का, आपण शेतकरी आहेत, मोटरमध्ये आधी पाणी भरावं लागतंय. एक जण म्हणला आमची मोटरच पाण्यातली आहे, तरी सोमळ्या तिला एक नट असतोय रे, आहे का नाही ना अण्णा, आणि त्याच्यात एखादा गिलास भर पण पाणी टाकावंच लागते. मागचा असल्याशिवाय आप्पा शिल्लकच नाही. मला सांगा, भीष्माचार्य गजमल दादा शेवटच्या टप्प्यात भजन करीत होते, त्यावर ते आधीच पुण्यवान असते न लहाने सर, ते आसन्न मागचा साठा तसं येत असतं का? नाही. मुनी श्री भीष्माचार्यांना आमंत्रित केलं. विश्वातला एक नंबरचा ब्रह्मचारी, एक नंबरचं ब्रह्मचारी पद भीष्माचार्यांना आहे. त्याच्यान पुढं मग सगळे आले, तनपुरे बाबा, बाकी सगळे आले. आणि संन्यासातला एक नंबर आहे मारुतीराय. त्याच्यानंतर मग बाकीचे आले. हो, मारुतीरायचं तर काय वर्णन करावं या लोकांचं, तो अधिकारच मोठा आहे त्यांचा. असा एक ब्रह्मचारी आमंत्रित केला. व्यथा सांगितली, गुरुदेव एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू असावा, पूर्ण करीती मनोरथ. याच्यावर सांगतोय, पूर्ण करीती मनोरथ. येतो पुढे, येतो पुन्हा येतो नंतर. पितामह भीष्माचार्यानं सांगितलं एवढंच काम आहे? हो, बाकी काही नाही म्हणे. म्हाताऱ्याच्या असं लक्षात आलं, घरगुती जरा वाद होता, घरची घरी भांडणं होते, आणि हे जरा त्रास देऊ लागले. ने कौरव इंद्रप्रस्थ दिलेलं बी हिसकून घेतलं का काय असं वाटत होतं. इंद्रप्रस्थ दिलं तर त्यांना तेही घेतलं की काय, असं नाही म्हणे, असं काही विषय नाही. कुंतीनं सांगितलं, पितामह हे जरी विसकून घेतलं तरी हरकत नाही. त्यागेषु प्रांतेषु जायते, आम्ही हा प्रांत सोडून जाऊ, दुसऱ्या प्रांतात राहण्यासाठी परवानगी देणार नाही. असं कसं शक्य आहे? ते तिकडे जाऊ आम्ही, फक्त एक संक्रांत होईपर्यंत वाण द्यायचंय, कारण बाईनं हत्तीवर बसून वाण दिलं आणि ते परत करायचंय. पितामान सांगितलं, आता माग माय तुला काय. ही मोठी माणसं कोण्याही स्त्रीला माय म्हणत होते. इथं बसलेल्या काही लोकांना माहीत असेल, घरातले जुनाट माणसं सुनाला सुनबाई म्हणत होते. जुनाट माणसं, बरं आता काय म्हणत असतील द्या सोडून, पण बरीच माणसं सुनाला सुद्धा आवाजाव बोलायचे, ह्या आमच्या सुनबाई आहेत, या सुनबाई, असं आदरवाचक बोलायचे. कारण या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल तर या देशाची स्त्री आहे. फार मोठी संपत्ती. माय अजून काही मागण्या येतात? काहीच मागण्या नाही म्हणले. यायला विचारा म्हणले, पोरायला काय पाहिजे असेल तर. पोरही सात्विक होते. त्यांनी सांगितलं, पितामह आईसाहेब जे मागतील तेवढंच बघा, आमची काही तुम्हाला मागणी नाही, त्रास नाही, काही नाही, आईसाहेबाचं बघा. ठीक आहे, घ्या घोंगडी खाली. घोंगडी आथरली खाली. त्या घोंगडीवर पितामह भीष्माचार्य पायथ्याला बसले आणि घोंगडीवर पंडूराजाचं ते शरीर टाकलं. जिवंत शरीर आहे, फक्त अर्धावट गेल्यासारखं शरीर आहे. बसले. 12:30 वाजता यम आला. यमाच्या रूपात नव्हता, साधूच्या रूपात आला असेल. कारण एखादी गोष्ट कपटानं साध्य करायची असेल तर रूप बदलावं लागत असतं, रूप बदलावं लागतं, रूप बदलावं लागतं. मला सांगा, कर्णासारख्या माणसाला संपवण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला बहुरूपी व्हावं लागलं. ते काय खरा महाराज होता का? नाही 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 नाही.
एका ठिकाणी कर्णाची महती वाढविण्यासाठी दुर्योधनाच्या पत्नीचे अलंकार प्राप्त करण्यासाठी, तिचं नाव होतं भानुमती, हिचे अलंकार प्राप्त करण्यासाठी दर्शनाला जाता जाता भिक्षा मागितली कर्णाला, आणि कर्णानं रस्त्यात दाशील सांगून तिचे दागिने देऊन टाकले. तो पंढरपुरातलाच होता. राजा बळीला संपवण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला कपटच करावं लागलं, म्हणून खुजटत्व आलं त्याला. अष्टादश संतांचा पुरावा आहे त्याला. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. यमानं कपट केलं आणि एका महाराजाच्या रूपात यम आला. पूर्ण करती मनोरथ सांगतोय. महाराजाच्या रूपात यम आल्याच्या नंतर आलक ठोकली, भिक्षां देहि मा. सात्विक बायका आपल्या भावना प्रधान आहेत, पुण्यशील आहेत. धान्यामध्ये सूप घातलं आणि सूप भरून धान्य घेऊन त्या महाराजाला वाढायला गेली. पण त्या महाराजानं सांगितलं, बाई तुमचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेल्या बाईच्या हातची मी भिक्षा घेत नाही. महाराज म्हणजे आडमुठच होता तो. आडमुठाची संख्या लय झाली आपल्यात बी, लय संख्या. यायचा आडमुठपणा ज्या दिवशी लोकायला कळन का त्या दिवशी लोक बाजारात नुकती वाटतेन, पण आम्हाला बलिणार नाहीत. हो, हिशोबात असला पाहिजे आडमुठपणा. मग नाही घेतली भिक्षा. कोणाची पाहिजे? ब्रह्मचार्याच्या हातची भिक्षा पाहिजे. काय कुंती आईसाहेब प्रसन्न झाल्या. एवढा मोठा त्यागी अनुरागी साधू दारात आलाय, त्यागी अनुरागी साधू दारात आलाय. जोगदंड साहेब त्याला ब्रह्मचार्याच्या हातची भिक्षा पाहिजे होती. कुंती आईसाहेब आल्या आणि पितामहाचे पाय धरले. गुरुवर्य, दारात आलेला साधू ब्रह्मचार्याच्या हातची भिक्षा पाहिजे म्हणतो. ठीक आहे, ठेवा इथं सूप, सूप ठेवा, मी वाढतो त्याला. तर ठेवा म्हणल्यावर सूप ठेवून दिलं त्यांच्यापाशी धान्याचं. ते बोंबलून जोरात, माय वाहन नाही तर मरतो. कुंती आई साहेब आल्या म्हणले, ते भिक्षा वाढ म्हणा नाही तर मरतय. अरे ते धान्य मागायला आलेला महाराजेनं, तो कांती भिक्षा मागायला आला का? कांती भिक्षा या शब्दाचा अर्थ शिजलेली पदार्थ. शिजलेली पदार्थाला कांती भिक्षा म्हणतात. या कांती भिक्षेला आताच या पवित्र वारकरी संप्रदायाने नाव दिलं. त्या भिक्षेचं नाव आहे मधुकरी. मग तो जर कांती भिक्षा मधुकरी मागायला आला असला तर मरल, उशीर लागला तर. पण तो धान्य मागायला आलेला आहे ना, आता काय मरणार तो? तू काय काळजी करू नकोस. त्यानं दिलं ना अंग टाकून. सोंगाड्याच होता तो, आणि सोंगाड्याला अंग टाकायला काहीच वेळ लागत नसतो. टाकून देते तर अंग सोंगाडे पटपट. सांगितलं, तुम्ही शांत बसा कुंती, शांत बसा, होईल काय व्हायचं तर. मग 12:30च्या नंतर पितामह उठले. वाढू का भिक्षा? राव द्या म्हणले, तुमची तुम्हालाच. रूप प्रगट केलं आणि कुंतीला दाखिलं, माय बघ, तो महाराज नव्हता, तो प्रत्यक्ष यम होता. यम 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 यम. दृष्टांत संपला. फोन निरोप केला नव्हता पंढरपुरातल्या मालकानं, केलता. यमानं ऐकिलं का? नाही. पण भीष्माचार्य जे अंथरुणावर बसले, त्या अंथरुणाहून पंडूराजाचा प्राण काढायला काय यमाची माय येली? एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरावी, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरावी. एका जनार्दनी प्राणी इच्छिले ते झाले संतासी आसने, पूजा करी गायवा जमाने. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरावी. झाले संतासी
भगवान अथक प्रयत्न करत होते पण नाही प्राण थांबला. साधूच्या सानिध्यात संत जवळ आल्याच्या नंतर यमाची काय टप्परे प्राण न्यायची. पूर्ण करीती मनोरथ